नमस्कार फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत हिस्टॉरिकल बेसिस ऑफ फिजिकल एज्युकेशन इन एशियन ग्रीस. जो टॉपिक बीपीएड आणि एमपीएड एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल फिजिकल एज्युकेशनचा जन्म कुठे झाला आणि ग्रीक्स का इतके फेमस होते स्पोर्ट्स आणि फिटनेससाठी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुमच्या स्क्रीनसमोर क्वेश्चन नंबर 2 जो आहे, हिस्टॉरिकल बेसिस ऑफ फिजिकल एज्युकेशन इन एशियन ग्रीस. तर आता याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पहिले बघू. एशियन ग्रीसला फिजिकल एज्युकेशनचा बर्थप्लेस म्हणून ओळखला जातो. ग्रीक लोकांना वाटायचं की साऊंड माइंड लिव्ज इन अ साऊंड बॉडी. त्याचा एक कन्सेप्ट होता पेलोकाकाटिया, ज्याचा अर्थ होता फिजिकल ब्युटी प्लस मोरल गुडनेस. म्हणजेच त्याच्यासाठी फिटनेस म्हणजे फक्त बॉडी नाही तर कॅरेक्टर डेव्हलपमेंटसुद्धा होतं. सो आता आपण यात कन्सेप्ट बघणार आहोत. एशियन ग्रीसमध्ये फिजिकल एज्युकेशन फर्स्ट कन्सेप्ट जे आहे, कन्सेप्ट ऑफ फिजिकल एज्युकेशन इन एशियन ग्रीस. एशियन ग्रीसमध्ये फिजिकल एज्युकेशनचा मेन पर्पज होता स्ट्रॉंग आणि हेल्दी बॉडी तयार करणे, डिसिप्लिन आणि रिस्पॉन्सिबल सिटीजन घडवणे, मिलिटरी ट्रेनिंगसाठी यूथला प्रिपेअर करणे. फिजिकल ॲक्टिव्हिटी ही डेली लाईफचा पार्ट होती. एक्सरसाइज, स्पोर्ट्स आणि कॉम्पिटिशन रेग्युलर असतं. त्यामध्ये आपण आता नेक्स्ट पॉईंट बघतोय. स्पार्टन एज्युकेशन सिस्टम. आता बघूया स्पार्टनचा एज्युकेशन सिस्टम काय आहे. सो स्पार्टमध्ये एज्युकेशनचा मेन फोकस होता मिलिटरी ट्रेनिंग. त्याच्यामध्ये बघा, एज 7 पासून ट्रेनिंग स्टार्ट होते. रनिंग, रेसलिंग, बॉक्सिंग, वेपन ट्रेनिंग, स्ट्रेंथ आणि डिसिप्लिनवर भर देता येते. मुलींना पण फिजिकल ट्रेनिंग मिळायचं. याच्यामध्ये मेन एम होता स्ट्रॉंग शोल्डर्स तयार करणे. तिसरा पॉईंट जो आपण आहे बघणार आहोत, नेक्स्ट पॉईंट. आता बोलूया ॲथेन्सबद्दल. ॲथेन्समध्ये एज्युकेशन बॅलन्स होती. बॉडी प्लस माइंड, कम्प्लीट एज्युकेशन, फिजिकल ट्रेनिंग प्लस म्युझिक प्लस फिलॉसॉफी. ट्रेनिंग इन जिम्नॅशियम अँड पॅलेस्ट्रा. ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये होत्या रनिंग, डिस्कस, जॅव्हलिन अँड रेसलिंग. ॲथेन्सचा एम होता आयडियल सिटीजन घडवणे, जो फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग असेल. नेक्स्ट पॉईंट आता आपण वळूया, जे आहेत जिम्नॅशियम अँड पॅलेस्ट्रा. ग्रीक एज्युकेशनमध्ये 2 इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन होत्या, जिम्नॅशियम आणि पॅलेस्ट्रा. फिजिकल ट्रेनिंग प्लस इंटेलेक्च्युअल डिस्कशन, फिलॉसॉफर्स लेक्चर्स देत असतात याच्यामध्ये. पॅलेस्ट्रामध्ये रेसलिंग आणि कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स, स्ट्रेंथ आणि डिसिप्लिन डेव्हलप होण्यासाठी. नंतर याच्यामध्ये जे आहे ऑलिम्पिक गेम्स, एशियन ऑलिम्पिक गेम्सची सुरुवात 776 BC ला ऑलिम्पियामध्ये झाली. फीचर्स याचे काय आहेत, एव्हरी 4 इयर्समध्ये कंडक्ट होतं. त्याच्यात इव्हेंट्स कोणते असतात, तर हे दर 4 वर्षाने ऑलिम्पिक गेम्स होतात. याच्यात इव्हेंट्स असं होतं की रनिंग, रेसलिंग, बॉक्सिंग, पेनक्रेशन, डिस्कस, जॅव्हलिन. ओनली ग्रीक मेन अलाउड. विनर्सला हिरोजसारखा सन्मान मिळायचा. अदर गेम्स, पॅथियन गेम्स, न्यूमियन गेम्स, इस्थिमियन गेम्स. 6वं जे आहे, नेक्स्ट पॉईंट, ग्रीक फिलॉसॉफर कॉन्ट्रीब्युशन. प्लॅटो, बॉडी अँड माइंडचा बॅलन्स इम्पॉर्टंट म्हटलं. अरिस्टॉटल, फिजिकल एज्युकेशन लाईफ प्रिपरेशनसाठी जरुरी. सॉक्रेट्स, सेल्फ डिसिप्लिन आणि फिटनेसवर भार. एशियन ग्रीसमध्ये फिजिकल एज्युकेशन हा लाईफचा इम्पॉर्टंट पार्ट होता. त्याच्यामुळे आजचा मॉडर्न फिजिकल एज्युकेशन डेव्हलप झाला. स्ट्रॉंग बॉडी, शार्प माइंड, गुड कॅरेक्टर इज इक्वल टू आयडियल ह्युमन बिईंग. हीच ग्रीक फिलॉसॉफी आजची आपण फॉलो करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.